मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भंडारा जिल्ह्यात येणार म्हणून कोणत्याही प्रकारची बाधा होऊ नये म्हणून प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मांडण्याकरिता ग्रुपवर मेसेज टाकलेल्या भाऊ कातोरे जिल्हाप्रेमी यांना शेतावर पोलिसांनी नजरकैदेत ठेवले। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर दिनांक 24 जून 2024 रोजी येणार आहेत। याची माहिती प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अशासकीय सदस्य भाऊ कातोरे जिल्हाप्रेमी यांना मिळताच त्यांनी 23 जून 2024 रोजी व्हॉट्सअप ग्रुपवर कार्यकर्त्यांना माहिती दिली की 24 तारखेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भंडारा जिल्ह्यात दौऱ्यावर येत आहेत, त्याकरिता आपण निवेदन देणार आहोत, अशा प्रकारचा मेसेज त्यांनी ग्रुपवर टाकला। या मेसेजची माहिती जिल्ह्यातील पोलिसांना होताच त्यांनी भाऊ कातोरे यांच्या घरी 24 जूनला चौकशी केली आणि ते घरी न मिळाल्यामुळे ते सरळ 18 किलोमीटर अंतरावर असलेल्या त्यांच्या शेतावर गेले आणि त्यांना दिवसभर नजरकैदेत ठेवले, जे मुख्यमंत्र्यांना निवेदन लिहून प्रकल्पग्रस्तांच्या समस्याबाबत देणार होते। मात्र पोलिसांनी ठेवलेल्या नजरकैदेमुळे त्यांना प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडता आल्या नाही आणि पोलिसांनी केलेल्या नजरकैदेमुळे त्यांना दिवसभर शेतावरच राहावे लागले। ही लोकशाही आहे की हुकुमशाही असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। ज्यांना आपल्या समस्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडता येत नसेल तर यापेक्षा दुसरी गंभीर बाब काय, असाही प्रश्न भाऊ कातोरे यांनी उपस्थित केला आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भंडारा जिल्ह्यामध्ये विविध विकास कामांच्या भूमिपूजन करण्याकरिता 24 जूनला आले होते आणि त्यांना गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांचे निवेदनपत्र हे मुख्यमंत्री साहेबांना द्यायचे होते। त्याकरिता भाऊ कातोरे शेतावर गेले आणि दुपारनंतर साहेबांना भेटून निवेदन द्यायचे होते। पण 9 वाजेच्या सुमारास सकाळी 24 तारखेलाच घरच्या लोकांकडून फोन आल्यामुळे पोलीस आपल्या घरी आहेत, तुमची चौकशी करीत आहेत, तेव्हा घरच्या कुटुंबातील मुलींनी पप्पा शेतावर गेले असल्याचे सांगितले। पोलीस शेतावरच पोहोचले आणि त्यांना शेतावरच सकाळी 9 वाजेपासून सायंकाळपर्यंत भाऊ कातोरे यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आणि त्यामुळे पोलिसांना सुद्धा सायंकाळपर्यंत उपाशी राहावे लागले। भाऊ कातोरे यांच्या घरापासून 18 किलोमीटर अंतरावर शेती असल्यामुळे त्यांना निवेदनसुद्धा बनवता आले नाही आणि प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांना सुद्धा त्यांना भेटता आले नाही। साध्या ग्रुपवर मेसेज टाकल्यामुळे पोलीस सतर्क झाली आणि भाऊ कातोरे यांना शेतावरच नजरकैदेत ठेवले। प्रकल्पग्रस्तांच्या माध्यमातून ज्यांची शेती आणि घरे गेले, रोजगार हिरावला गेला, बरेच लोकांना घराचा आणि शेतीचा मोबदला मिळाला नाही, बऱ्याच लोकांना पुनर्वसन वसाहतीमध्ये हक्काचे प्लॉटसुद्धा मिळाले नाही, प्रकल्पग्रस्तांना नोकरी किंवा रोजगार मिळाला नाही, रोख रक्कम वाढीव मोबदला हे सुद्धा मिळाले नाही। या विषयावर चर्चा करण्याकरिता जिल्हाप्रेमी भाऊ कातोरे यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून विचारविनिमय करण्याचे ठरविण्यात आले होते। मात्र शेवटी शेतावरच त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्यामुळे मुख्यमंत्रीपर्यंत त्यांना प्रकल्पग्रस्तांच्या समस्या घेऊन पोहोचता आले नाही। या आपल्या महाराष्ट्रात नेमके चाललं तरी काय, ही हुकुमशाही की लोकशाही? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकल्पग्रस्तांच्या शिष्टमंडळ घेऊन त्यांना मुंबई येथे बोलावून प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर चर्चा करावी अशी मागणीसुद्धा प्रकल्पग्रस्तांकडून करण्यात येत आहे।